नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज आहे गुरुवार, सो आज आपल्याला श्री दत्तगुरू यांच्याकडून काही संदेश मिळत आहेत। तसेच आपल्याला माता महालक्ष्मी यांच्याकडूनही काही मेसेजेस आजच्या व्हिडिओमध्ये मिळत आहेत। तसेच कलेक्टिव्हची एनर्जी अशी जाणवत आहे की असू शकतं त्यांच्या घरामध्ये काही वादविवाद आहेत, संघर्ष आहेत, काही कौटुंबिक कलह आहेत, काही आजूबाजूला जे लोक आहेत ते काही ना काहीतरी सतत निंदा करत असतात तुमच्या अराउंड। ते निंदा नालस्ती करणारे लोकही आहेत, म्हणजे कदाचित असू शकतं तुमच्या तोंडावरती एक बोलतात आणि मागे एक बोलतात। अशा प्रकारची लोक तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्यांची ही एनर्जी येथे पीक होत आहे। सो दिसून येत आहे कलेक्टिव्हची एनर्जी येथे मात्र शांत आहे कारण की आपल्याला येथे दिसून येत आहे जरी आजूबाजूचं वातावरण निगेटिव्ह आहे, आजूबाजू तुम्हाला माहिती आहे निंदा नालस्ती करणारे लोक आहेत, त्यांनी ॲक्च्युली खरं तर त्यांची तेवढी लायकी नाही आहे किंवा आपण म्हणू शकतो की त्यांची तेवढी पात्रता नाही आहे की त्यांनी तुम्हाला काही नावं ठेवावेत। अशा प्रकारचे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत की त्यांची तेवढी लेवलसुद्धा नाही आहे की ते तुमच्याशी मॅच करतील। तरीसुद्धा एक आपण म्हणतो ना एक इमॅच्युरिटी अँड एक माकडाच्या हातात पोली दिल्यावर तो कसा उड्या मारतो, अशा प्रकारचे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत। अशा प्रकारची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे। ॲक्च्युली खरं तर तुमचा दर्जा खूप जास्त हाय लेवलचा आहे, परंतु तरी कुठेतरी तुम्हालाच नावं ठेवायचे, कुठेतरी तुम्हालाच कमी लेखायचं, मी कसा श्रेष्ठ आहे, मी कसा खूप जास्त हुशार आहे, मी कसा सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्ट आहे, अशा प्रकारचे काहीतरी देखावा करण्याचा प्रयत्न करणारे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत। अशा प्रकारची एनर्जी आपल्याला इथे जाणवत आहे। तसेच येथे कदाचित तुम्हाला हे सर्व माहिती आहे बिकॉज यू आर स्पिरिच्युअल पर्सन, आध्यात्मिक पर्सन आहात तुम्ही, आणि त्यामुळे तुम्हाला हे सर्व माहिती आहे की कुणी किती उड्या मारल्या तरी शेवटी तुमचं स्थान काय आहे, तुमचं म्हणजे तुमची लेवल काय आहे हे तुम्हाला माहिती आहे। कारण की तुम्हाला हेही माहिती आहे की ह्या जगामध्ये देवाला सुद्धा नावं ठेवले जातात। कोणी पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, कोणत्याही लेवलवरती उच्च लेवलवरती जरी व्यक्ती असला तरी त्याला सुद्धा नावं ठेवले जातात। तर आपण तर सर्वसामान्य लोक आहोत, सो आपल्याला जर कुणी काही बोललं तर त्याचं तुम्ही कधीही मनाला लावून घेत नाही, कारण की आता तुम्ही त्या सर्व सुखदुःखाच्या एनर्जीमधून बाहेर पडलेले आहात। सो दिसून येते तुमच्या आजूबाजूला काही लोक आहेत जे खूप जास्त इमॅच्युअर आहेत आणि ते कुठेतरी काहीतरी छोट्याशा गोष्टीमध्ये त्यांना असं वाटत आहे की आपल्याला काहीतरी खूप मोठं काहीतरी मिळालेलं आहे आणि आपण बेडूक असतात, बेडूक म्हणजे विहिरीमध्ये राहत असतात, त्यांना कदाचित असं वाटतं की खूप मंडुकू म्हणतो आपण त्यांना, खूप मंडुकू लोक असतात, म्हणजे त्यांना वाटतं की आपण या विहिरीत राहतो म्हणजे हेच आपलं जग आहे। परंतु त्या लोकांना हे माहिती नसतं की ह्या पलीकडे सुद्धा एक मोठे जग आहे आणि ते जग त्यांनी कधीही पाहिलेलं नसतं। सो ते त्या थोड्याशा जागेतील जे काही त्यांना मिळालेलं आहे स्थान त्यालाच काहीतरी बळकावून बसलेले आहे। ॲक्च्युली ते स्थान तुमचं आहे, ॲक्च्युली ते खरं तर जागा तुमची आहे, बट येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते खूप जास्त स्पिरिच्युअली ॲक्टिव्ह लोक आहेत अँड हाय कॉन्शियसनेसमध्ये आहेत। सो त्यांना हे छोट्या मोठ्या पदाचा किंवा छोट्या मोठ्या जागेचा बिलकुल हव्यास नाही आहे, बिलकुल त्याचा काहीही त्यांना मोह नाही आहे, मोहविरहित लोक आहात तुम्ही। सो असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते भगवद्गीतेचं पठण करत आहेत किंवा असू शकतं भगवान श्रीकृष्णांचे ते अनुयायी आहेत, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या कर्मयोगावरती त्यांचा विश्वास आहे, कर्मप्रधान ते आहेत आणि आपले कर्म मात्र त्यांनी कधीही स्वतः चुकीचे करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे। आय नो खूप जास्त आवाज येतोय बिकॉज मी इकडे कोकणात आहे अँड कोकणामध्ये खूप जास्त पाऊस आहे, सो आवाज त्याचा येत आहे, तर सॉरी फॉर दॅट, कारण की यामध्ये मी काहीही करू शकत नाही। तर पाहूया अशा लोकांची एनर्जी तुमच्या बाबतीमध्ये आहे। तर यामध्ये तुम्हाला या बाबतीमध्ये माता महालक्ष्मी तसेच श्री दत्तगुरू तुम्हाला काही गायडन्स देऊ इच्छित आहेत। तर नक्कीच आपण पाहूया ही जी काही तुमची एनर्जी आहे यामध्ये तुम्ही मात्र स्टेबल आहात, परंतु तुम्ही स्टेबल आहात याचा त्या लोकांनी गैरअर्थ काढू नये। त्या लोकांनी कदाचित असं गृहीत धरू नये की तुम्ही हार मानलेली आहे किंवा तुम्ही झुकलेले आहात, अशा प्रकारची तुमची कुठलीही एनर्जी नाही, बिकॉज तुम्ही खूप जास्त स्वाभिमानी आहात, आत्मसन्मानी आहात आणि तुम्हाला खूप जास्त उच्च लेवलवरती जायचं आहे।
तुमचा एक मार्ग ठरलेला आहे आणि त्या मार्गावरती तुम्ही मार्गक्रमण करत आहात. ॲक्च्युली तुम्हाला सुद्धा टाईम नाही आहे की ह्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा छोट्या मोठ्या पदांसाठी तुम्ही तेवढा वेळ देऊ शकता. एवढा वेळ तुमच्याकडे नाही आहे. सो तुम्हीही खूप जास्त प्रिपेअर आहात, कारण की तुम्हाला तुमचा मार्ग सापडलेला आहे. तुम्हाला कळालेलं आहे तुम्हाला जीवनामध्ये काय करायचं आहे, तुम्ही कोण आहात हे सुद्धा तुम्हाला कळालेलं आहे. परंतु ज्या लोकांची तेवढी लेवल नाही आहे ते सुद्धा तुमच्याशी कंपेअर करण्याचा प्रयत्न करतात. बट येथे कोठेही कंपॅरिझन होऊ शकत नाही. तुमची कोणाशीही कंपॅरिझन होऊ शकत नाही. बिकॉज यू आर व्हेरी ऑनेस्ट पर्सन अँड ओनली वन पर्सन, जेन्युइन पर्सन. अशी एनर्जी येथे पीक होत आहे. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते खूप जास्त प्युअर हार्टेड, इमोशनल अँड आपल्याला दिसून येत आहे की खूप जास्त साफ मनाचे, सरळ मनाचे, सरळ लोकांचे ही रीडिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बट येथे कदाचित जर तुम्हाला वाटत असेल की जर तुमच्या भावना जर कधी थोड्याफार डिसबॅलन्स होत असतील की असंही कदाचित, कारण की आपण एक ह्युमन बिंग आहोत. ह्युमन बिंग्स असल्यामुळे आपल्यामध्ये भावना थोड्याफार रूपात असतात. जरी आपण परमेश्वराच्या मार्गावरती चाललेलो असलो, जरी आपण आध्यात्मिक असलो, तरीसुद्धा कुठेतरी ह्युमन माइंड आपल्याला मोहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला कदाचित वेळोवेळी हे सांगण्याचा प्रयत्न करतो की तू तुझ्या न्यायासाठी, हक्कासाठी लढ. हे तुझं आहे, तू सोडू नको. हे तुझ्यासाठी आहे, तू सोडू नको. मे बी ते तुमच्या वैवाहिक नात्याच्या संदर्भात असो, तुमच्या जॉबशी रिलेटेड असो, किंवा तुम्ही जे ते कार्य करत असाल ते असो, किंवा घरामध्ये सुद्धा असू शकतं. भावकीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतं की ज्यांची त्या कुवतीचे नाही आहेत त्यांना खूप जास्त मान सन्मान मिळतो, आणि ज्यांची खरंच त्या प्रकारची पात्रता आहे, लेवल आहे, त्यांना कुठेतरी डावललं जातं. अशा प्रकारची स्थिती आपल्याला अनेक घरांमध्ये दिसून येते, अनेक कार्यक्षेत्राच्या ठिकाणी दिसून येते. आणि जर तुमचा असा हक्क कोणी घेण्याचा प्रयत्न करत असेल, जर तुम्हाला डावलण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर त्यावरती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काही डिवाइन गायडन्स मिळणार आहे. माता महालक्ष्मीकडून, श्री दत्तगुरू यांच्याकडून. तसेच पाहूया आणखीन आपल्याला एनर्जी कोणाची मिळत आहे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे. जर ही तुमची एनर्जी असेल तर इथून पुढची एनर्जी ही तुमच्यासाठी मॅच होणार आहे. सो तुम्हाला ही रीडिंग नक्की पॉझिटिव्हिटीचे कार्ड्स येताना क्लेम करायचे आहे. तसेच काहींच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे की असू शकतं त्यांना उदास वाटत आहे, कारण की त्यांच्यापासून कोणीतरी दूर आहे, काहीतरी नातेसंबंध आहे, त्यांचे घरातील व्यक्ती आहेत किंवा त्यांचे पार्टनर आहेत जे त्यांच्यापासून दूर आहेत, तर त्यांची ही एनर्जी ते पिक करत आहेत. आणि येथे या बाबतीमध्ये आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळत आहे ते आपण पाहणार आहोत. तर नक्कीच तुमच्या आजूबाजूला खूप जास्त प्रोटेक्टिव्ह शील्ड तयार झालेला आहे. एनर्जी खूप जास्त तुमच्या आजूबाजूची आपल्याला पॉझिटिव्ह दिसून येत आहे. तसेच असंही दिसून येते की इतर लोकांचंही तुम्हाला सहकार्य लाभत आहे. जर इथून मागं काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नसतील, जर तुम्हाला नेहमी असं वाटत असेल की इथून मागच्या कालावधीमध्ये तुम्हाला वाटत होतं की हे आपल्याच बाबतीमध्ये घडतं, पण नंतर तुम्ही इनर वर्क केलं, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे गेलात, तुम्ही एका स्पिरिच्युअल मार्गावरती चालत आहात, आणि त्यामुळे तुम्हाला हे समजले तुम्ही कोण आहात. तर तुम्ही एक आत्मा आहात. सो जे काही हे बोलतात लोक, अराउंडचे जे काही गोष्टी चाललेल्या असतात, तर त्या सर्व शरीराच्या लेवलवरती चाललेल्या असतात. माइंडचे गेम हे सर्व सुरू असते, आणि आता तुम्ही सर्वायवल मोडमधून बाहेर पडलेले आहात आणि एका क्रिएटर मोडमध्ये तुम्ही पोहोचलेले आहात. क्रिएटर मीन्स जो निर्माण करतो, जो नवनिर्मितीची क्षमता त्याच्यामध्ये असते, त्या प्रकारची नवनिर्मितीची क्षमता तुमच्यामध्ये आहे. 5D मध्ये तुम्ही एंटर केलेलं आहे. सो जरी काही तुम्हाला ह्या जगातील मोह माया दुःख देत असेल, त्रास देत असेल, आपल्याला माहिती आहे जेवढं आपलं आध्यात्मिक पावर आपली वाढत जाते, तशी मोहमाया हे सुद्धा मायाजाल, कलियुग सुद्धा काही कमी ताकदवर नाही. सो त्यांचाही प्रभाव खूप जास्त प्रमाणात आपल्यावर पडतो. आपण जरी असं समजत असू की आपण आध्यात्मिक मार्गावरती आहोत, परमेश्वर आपल्या पाठी आहे, तरीसुद्धा मोहमाया, मायाजाल किंवा हे कलियुग सुद्धा काही कमी ताकदवर नाही आहे. तर ते तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतं, फसवण्याचा प्रयत्न करतं, तुमच्या मार्गापासून भटकवण्याचा प्रयत्न करतं. तर वेळोवेळी तुम्हाला येथे डिवाइन एनर्जीज प्रोटेक्ट करत आहे. वेळोवेळी तुम्हाला येथे माता महालक्ष्मी प्रोटेक्ट करत आहे, तुमची कुलदेवी प्रोटेक्ट करत आहे. तुम्हाला प्रोटेक्शन, पॉझिटिव्ह एनर्जीचं येथे लाभत आहे. सो पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं डिवाइन गायडन्स काय मिळत आहे.
ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, माता महालक्ष्मी, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. कुलदेवता, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. कुलदेवी, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. And Archangel Michael, please protect me in this reading. So let's continue. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुमच्या आजूबाजूला अशी काही लोक आहेत जे तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतात, सतत तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करतात, सतत तुम्हाला नेगेटिव्हिटीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. अशी लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. तशी एनर्जी येथे पीक झालेली आहे. आपल्याला येथे दिसून येत आहे की जे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत ते तुमच्या विरोधात सतत काही ना काहीतरी निंदा नालस्ती करत असतात. तुमच्या जीवनामध्ये संघर्ष निर्माण व्हावा, वाद निर्माण व्हावा यासाठीही त्यांची खूप जास्त तयारी असते आणि माघारी तुमच्याविषयी ते काही ना काहीतरी वाईट साईड बोलतच असतात. कधीही ते तुमच्याविषयी चांगलं बोलत नाहीत. अशी एनर्जी येथे आहे आणि ती एनर्जी तुम्हाला माहिती नाही हे लोक कोण आहेत, बट त्यांची कुठून तरी एनर्जी तुम्ही पिक करता. बिकॉज तुम्ही खूप जास्त इंट्युटिव्ह पर्सन आहात. तुम्ही खूप जास्त 5D मध्ये म्हणजे हाय कॉन्शियसनेस. सो यू आर व्हेरी सेन्सिटिव्ह पर्सन. सो संवेदनशील आहात. संवेदनशीलता खूप जास्त असल्यामुळे तुम्ही लगेच एनर्जी जी आहे आजूबाजूच्या लोकांची जी आहे ती तुम्ही ग्रॅब करता आणि त्यामुळे तुम्हाला इथे दुःख वाटतं, त्रास वाटतो, निगेटिव्ह. अचानकच तुम्हाला असं वाटत असेल की माहिती नाही का अचानकच मला खूप जास्त उदास वाटतंय, खूप जास्त निगेटिव्ह वाटतंय, खूप जास्त लो फील होतंय, खूप जास्त लो कॉन्फिडन्स वाटतोय, खूप जास्त आत्मविश्वास जो आहे तो कमी झाला आहे. अशा प्रकारची एनर्जी तुम्हाला जाणवते. तर ही एनर्जी कुणाची दुसऱ्याची नसते. तर हे जे तुमच्या आजूबाजूला लोक असतात जे नेगेटिव्हिटी पसरवत असतात, मे बी ते तुमच्या फॅमिलीतलेच असतील, तुमच्या इनलॉज मधील असतील, सासू सासरे किंवा इतर कुणी नातेवाईक असतील किंवा कार्यक्षेत्रामध्ये तुमचे कलिग्स असतील, सहकारी असतील किंवा शेजारी पाजारी सुद्धा काही लोक असतील किंवा घरातीलच काही तुमचे पार्टनर असतील किंवा इतरही ज्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात, भावकीतील लोक असतील, भाऊ बहीण कुणीही असू शकतं, जे तुमच्या माघारी काही ना काहीतरी निगेटिव्हिटी पसरवत असतात आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होत असतो. सो हे दिस इज कार्ड 9 ऑफ सोर्ट्स. तर तुम्ही अचानकच ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये जाता. तुम्हाला ॲक्च्युली तुम्ही कधी कधी खूप जास्त पॉझिटिव्ह असतात अँड अचानक तुमची जी अवस्था होऊन जाते ती खूप जास्त नेगेटिव्ह होऊन जाते आणि तुम्ही समजत नाही तुम्हाला नेमकं आता ह्या स्थितीमध्ये काय करायला पाहिजे. सो तुम्ही कोणताच विचार मग करत नाही आणि एका वेगळ्या स्टेटला तुम्ही पोहोचून जाता आणि तुम्हाला कदाचित असं वाटतं की नको हे जगाच्या राड्यातच पडायला नको, इथून कुठेतरी दूर जावं, कुठेतरी अशा ठिकाणी जावं जेथे आपल्या मनासारखं काहीतरी असेल, एक आपलं जीवन असेल, एक वेगळं विश्व असेल, एक वेगळं ब्रह्मांड असेल, एक वेगळे लोक असतील जे खूप जास्त चांगले असतील. अशा प्रकारच्या लोकांना तुम्ही शोधण्याचा भविष्यामध्ये प्रयत्न करत आहात किंवा सध्याच्या एनर्जीमध्ये तुम्हाला असं वाटत आहे की हे जग आपल्यासाठी नाही आहे आणि हे लोक आपल्यासाठी नाही आहे, तर ह्या जगामध्ये तुम्ही खुश नाही आहात. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. अँड असंही दिसून येत आहे की तुमच्यासारखे लोक तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करता. तुम्ही विचार करता यार माझ्यासारखी लोक का नाही आहेत, मी तर जसं साफ मनाचा आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे, इनोसंट आहे, भावनिक आहे, माझ्यासारखे लोक का नाही आहेत. तर नेहमी लोकांना काही ना काहीतरी आडून बोलायचं असतं, काही ना काहीतरी टोमण्यात बोलायचं असतं, काही ना काहीतरी निगेटिव्ह बोलायचं असतं, काही ना काहीतरी निंदा नालस्ती करायची असती. अशा प्रकारची लोक नेहमीच तुमच्या आजूबाजूला असतात. असं म्हणतात ना की पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट्स निगेटिव्हिटी. अशा प्रकारची अवस्था असू शकते की खूप जास्त चांगल्या लोकांनाच वाईट लोक खूप जास्त भेटतात आणि त्यामुळे हळूहळू ॲक्च्युली त्यांना तो धडा मिळायचा असतो म्हणून ते तुमच्या आयुष्यात येत असतात, परमेश्वर पाठवत असतो. परंतु येथे चांगल्या लोकांची ही परीक्षा पाहिली जाते, चांगल्या लोकांनाही जज केलं जातं, त्यांची टेस्ट घेतली जाते की तुम्ही तुमचं जे सहनशीलता आहे ती कितीपर्यंत दाखवू शकता. या बाबतीतही डिवाइन तुमचे टेस्ट घेत असतं. सो तुम्ही सध्याच्या एनर्जीमध्ये आहात की तुम्हाला अशी लोक पाहिजे आहे तुमच्या अराउंड की ते तुमच्यासारखे असतील. तर नक्की कधी कधी परंतु ह्या सगळ्या राहड्यामध्ये दिसून येत आहे की तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत होत आहे. तुमच्यातील जी काही दरिद्रता होती आपण म्हणू किंवा आर्थिक अडचणी होत्या त्या दूर होत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग. तसेच कोणीतरी एक व्यक्ती आहे जी तुमच्याशी खूप जास्त भावनिकतेने जुडलेली आहे. अशी व्यक्ती तुमच्याकडे येत आहे. तुमच्या
ज्या भावना आहेत ती समजून घेत आहे, ती कदाचित असू शकतं तुम्हाला कनेक्टेड आहे इन 5D और 3D, म्हणजे एक आत्मिक लेवलवरती किंवा ह्या 3D मध्ये सुद्धा सोशल मीडिया थ्रू ती व्यक्ती तुमच्याशी कनेक्टेड आहे. सो येथे ती व्यक्ती नक्कीच तुमच्या अराउंड तिची एनर्जी जी आहे ती पाठवत आहे आणि ती एनर्जी तुम्ही पिक करत आहात. तुम्हाला जाणवत आहे की नाही कुणीतरी आहे आपल्यासाठी आणि ते आपल्यासाठी प्रे करत आहे, आपल्यासाठी भावना त्याच्या चांगल्या आहेत. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुमच्या आजूबाजूला असण्याची शक्यता आहे किंवा भविष्याची ही एनर्जी असू शकते. तसेच येथे दिसून येत आहे की खूप जास्त वेळोवेळी तुमच्यावरती अटॅक्स झालेले आहेत, वेळोवेळी तुम्हाला दुखावलेला आहे, त्रास तुम्हाला दिलेला आहे आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत आहे की माहिती नाही माझं हे जे सुखी जीवनाचं स्वप्न होतं ते कधी पूर्ण होईल का नाही, कारण की लोकांनी जे काही आरोप केले आहे त्यामुळे तुम्ही खूप जास्त दुःखी एनर्जीमध्ये आहात. दिसून येत आहे लोक आजूबाजूला तुमची निंदा नालस्ती करताना दिसून येत आहे. सो डिवाईनचं मात्र तुमच्याकडे प्रोटेक्शन आहे, डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे यामध्ये आणि या लोकांना ओळखा, यासाठी तुम्हाला ध्यान मेडिटेशन करण्यासाठीही येथे डिवाईन गाईड करत आहे. तर नक्कीच कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी पदासाठी लालची आहे, जी घरातील सत्ता मिळवण्यासाठी लालची आहे, जी कार्यक्षेत्रामध्ये ती तुमची जागा घेण्यासाठी लालची आहे. अशा प्रकारच्या एका मेल एनर्जीची आपल्याला येथे एनर्जी जाणवत आहे. मे बी ती मेल बॉडीमध्ये फिमेल एनर्जी असण्याची सुद्धा शक्यता आहे. तर त्यांनी तुमच्या चांगल्या गुणांना नक्कीच नाकारलेलं आहे, तुमचा जे पद आहे स्थान आहे त्याला नाकारलेलं येथे दिसून येत आहे. बट टेन्शन घेऊ नका, पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे. सो माता महालक्ष्मी तुम्हाला काय गाईड करते पाहूया. ओके, इट्स ओके. तर येथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्पिरिच्युअल आहात. सो स्पिरिच्युअलिटीचं कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे की तुम्ही जरी ह्या स्थितीमध्ये स्वतःला हँग समजत असाल, म्हणजे अडकलेले समजत असाल, तुम्हाला समजत आहे की एक मिनिट, तुम्हाला असं वाटत आहे की कदाचित आपण या परिस्थितीमध्ये अडकलोय का काय, तर नाही, तुम्ही एका चांगल्या मार्गावरती जात आहात. डिवाईनचं प्रोटेक्शन तुम्हाला लाभत आहे, तुम्ही योग्य मार्गावरती जात आहात. जरी हे छोटे मोठे पद जरी तुम्हाला सोडण्याची वेळ आली तरी त्याकडे तुम्हाला जास्त अटॅचमेंट करायची नाही, अटॅचमेंट ठेवायची नाही. बिकॉज ह्या छोट्या मोठ्या पदासाठी तुमचा जन्म झालेला नाही. यू आर, तर छोट्या मोठ्या पदासाठी तुमचा जन्म झालेला नाही आहे. यू आर बॉर्न फॉर बिग हिस्ट्री, मेक बिग हिस्ट्री. सो येथे दिसून येत आहे छोट्या मोठ्या पदासाठी नाही, यू आर एम्परर. एम्परर मीन्स सम्राट. तर तुमची भविष्याची एनर्जी जी असणार आहे खूप जास्त तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे, सकारात्मकता घेऊन येत आहे अँड तुमच्या जीवनामध्ये एक ॲक्शन ओरिएंटेड पर्सन तुम्ही होताना दिसून येत आहे. भविष्याची एनर्जी तुमच्यासाठी एक उच्च स्थान, उच्च पद, तसेच आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त एनर्जेटिक शिफ्ट तुमच्या जीवनामध्ये होत आहे. एक ऊर्जात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. बिकॉज यू आर अ मॅजिशियन. मॅजिशियन इट्स नॉट अ, मॅजिशियन ही काही छोटी मोठी एनर्जी नाही, इट्स अ व्हेरी बिग कार्ड अँड मेजर आर्कानाचं कार्ड आहे. जेव्हा जेव्हा ह्या व्हिडिओमध्ये मेजर आर्कानाचे कार्ड निघतात तेव्हा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक मोठा बदल मोठ्या कालावधीसाठी होत असतो. सो नक्कीच ही एक जनरल रीडिंग आहे, बट तरीसुद्धा ज्यांना ज्यांना रेझोनेट होत आहे त्यांनी नक्की क्लेम करायची आहे. जय मा दुर्गा, जय माता महालक्ष्मी किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ यापैकी कुठलीही कमेंट तुम्ही करू शकता आणि ही एनर्जी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ग्रॅब करू शकता किंवा स्वीकारू शकता. तर तसेच दिसून येत आहे हे जे काही तुमच्या जीवनामध्ये डिवाइन लव आहे ते एक स्पिरिच्युअल कनेक्शन आहे. सो ह्या स्पिरिच्युअल कनेक्शनमध्ये तसेच पुढील जीवनामध्ये तुमच्या कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये आपल्याला सक्सेसफुल एनर्जी तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे. तर ही एनर्जी, हे निंदा नालस्ती करणारे लोक किंवा हे जी धनाची कमतरता आहे किंवा इतर आर्थिक अडचणी आहे किंवा इतर वादविवाद आहेत, संघर्ष आहेत, तर ते दूर होऊन तुमच्याकडे एक प्रकारे डिवाइन खूप जास्त तुम्हाला प्रोटेक्शन प्रदान करत आहे. मा दुर्गा तुम्हाला येथे प्रोटेक्ट करत आहे. माता महालक्ष्मी तुमची कुलदेवता तुम्हाला येथे संरक्षित करत आहे. एक सुरक्षा कवच तुम्हाला प्रदान होत आहे. सो तुम्हाला येथे घाबरण्याची गरज नाहीये. जरी तुम्हाला वाटत असेल की माझ्या हातून काही निसटत आहे का, काही जात आहे का, रिलेशनशिप असो, एखादं पद असो, एखादी तुमची महत्त्वाची जागा असो, तर नाही, ती तुमचीच जागा आहे, ती कोणीही दुसरं घेऊ शकत नाही. सो जसं जसं हा कालावधी जाईल, जसं जसं हा वेळ जाईल,
तसं तसं नक्कीच येथे दिसून येत आहे. तुमच्याकडे जे तुमचं आहे ते तुमच्याकडे नक्कीच येणार आहे. सो हे जे कोणी निंदा नालस्ती करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे. बिकॉज तुमचं आभामंडलच एवढं तेजस्वी आहे, एवढंच दिसून येत आहे, एवढं ऑरा तुमचा पॉझिटिव्ह आहे. तर त्यापुढे ह्या अशा नेगेटिव्ह एनर्जीज बिलकुल टिकू शकणार नाही आहे. किंवा असे लो फ्रिक्वेन्सीचे लोक तुमच्यासोबत नेहमीच डिस्कम्फर्ट फील करतात. तुमचा ऑरा एवढा पॉझिटिव्ह आहे, यू आर अ व्हेरी सुपेरियर पर्सन. आणि आपल्याला दिसून येत आहे शिक्षणाच्या बाबतीत असो, ज्ञानाच्या बाबतीत असो, यू आर ते ऑलराऊंडर आहात तुम्ही. म्हणजे कुठलंही असं क्षेत्र नाही जेथे तुम्ही तुमची क्षमता गाजवू शकत नाही किंवा गाजवत आहात. सो हे काही त्या लोकांना समजत नाही, बिकॉज त्यांची लेवलच तेवढी आहे, त्यांच्याकडे ज्ञानही तेवढंच आहे. त्यांनी कधीही जीवनात ज्ञान घेतलेलं नाही. बस लोकांच्या निंदा नालस्त्या करायचं, राजकारण करायचं, ह्याला खाली पाडायचं, त्याला वर घ्यायचं, ह्याच्या आपण म्हणतो ना याच्या निंदा करायच्या, ह्याच्या माघारी याला बोलायचं, एवढंच त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. आणि त्यांना देवाने वेळोवेळी त्याची शिक्षाही दिलेली आहे. तरी सुद्धा हे लोक काही सुधारताना आपल्याला दिसून येत नाही. तर यांना आणखीन पुढं काहीतरी मोठ्या संकटामध्ये जायचं असेल म्हणून कदाचित डिवाइन हे सर्व त्यांच्याकडून करून घेत आहे. तर तुम्हाला मात्र येथे घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्हाला येथे स्टेबल राहण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे. ॲक्च्युली माझाही घसा खूप जास्त दुखत आहे, थ्रोट इन्फेक्शन आय थिंक सो नक्कीच ही जी एनर्जी असू शकतं. काही काहींच्या हेल्थमध्ये सुद्धा थोडासा वीकनेस असेल, काही म्हणजे हेल्थ इश्यू असतील, आरोग्याच्या तक्रारी असतील, तर नक्कीच काहींच्या जाणवतही आहेत मला. सी एनर्जी ही येथे पीक होत आहे. बट नाही, भविष्यामध्ये किंवा आता ह्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या हेल्थमध्ये सुद्धा सुधारणा होताना आपल्याला दिसून येत आहे. सो नक्कीच तुम्हाला ही रीडिंग जी आहे क्लेम करायची आहे. आणि अशा लोकांना लवकरात लवकर डिवाइन दंड देणार आहे. माता महालक्ष्मी दंड देणार आहे. तुमची कुलदेवता तुम्हाला जी काही स्ट्रेंथ मिळते ती तुमच्या तील शक्तीमुळे मिळते. यू आर अ शक्ती, म्हणजे तुम्ही शक्ती आहात. शिवदुर्गाचं एक आपल्याला, मला सकाळपासूनच एक नाव थोडं माझ्या डोळ्यासमोर सारखं शिवदुर्गा. तर नक्कीच हे दुर्गा तुमच्यातील आहे, तुमच्यात आहे ती दुर्गा. त्या दुर्गाची शक्ती तुमच्यामध्ये आहे. सो नक्कीच ती तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. आणि ज्याप्रमाणे ही महिला एका हिंस्र प्राण्याचे सुद्धा दात मोजताना दिसत आहे, त्या प्रकारची स्ट्रेंथ तुमच्यामध्ये प्रदान व्हावी, तुमच्यात ती प्रकट व्हावी, यासाठी मी डिवाइनला नक्की प्रार्थना करते. थँक्यू सो मच. तर नक्कीच तुमच्यामध्ये ही सर्व क्षमता आहे. तर ह्या तुमच्या क्षमतांना ओळखा. आणि छोट्या मोठ्या पदासाठी आपण लाचार नाही आहोत, हे मात्र तुम्ही वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. पैशासाठी, मोहासाठी आपण लाचार नाही आहोत, हे तुम्ही वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. आणि ह्याच्यातच तुमचं श्रेष्ठत्व आहे, ह्याच्यातच तुमच्यातील आपण म्हणतो मोठेपणा आहे. तर नक्कीच ज्या अंगी मोठेपणा तया यातना कठीण असं म्हटलं जातं, ते तुमच्याकडे पाहूनच म्हटलं जातं. कदाचित भविष्यामध्ये ही एनर्जी दिसून येत आहे. सो ग्रॅब इट दिस एनर्जी, क्लेम इट दिस रीडिंग अँड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. सगळ्या काही रीडिंग जी आहे ती तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटीज घेऊन येत आहे. भविष्यामध्ये खूप जास्त चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहेत. अँड हे जे कोणी नेगेटिव्ह पर्सन्स आहेत तुमच्या जीवनातून, हे निघून जात आहे. बिकॉज 6 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. तर ही कार्मिक पर्सन आहेत. अँड खूप जास्त हावरट लोक आहेत. पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, नावासाठी हपापलेले हे लोक आहेत. आणि आपल्याला दिसून येत आहे अहंकारी लोक आहेत. मी कसा मोठा आहे, मी कसं करू शकतो, मी कसं काय केलेलं आहे. तर ह्या प्रकारची एनर्जी त्यांची दिसून येत आहे. तर ही तुमची जीवनातील हे जे कोणी निगेटिव्ह लोक आहेत ते लवकरच निघून जावेत, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. आणि एक खूप छान तुमच्याकडे एक जीवनसाथी येत आहे. आपल्याला दिसून येत आहे एक फिमेल एनर्जी आहे आणि मेल एनर्जी आहे. तुमच्या जीवनामध्ये अशी व्यक्ती नक्कीच एंटर होत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. आणि लवकरच ही व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे. धनाच्या ज्या तक्रारी होत्या, आर्थिक बाजू ही तुमची मजबूत होत आहे. आर्थिकरित्या तुम्ही स्टॅबिलिटी मिळवत आहात. सो क्लायमेट दिस रीडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन अँड यू आर गोइंग टू द इम्प्रेसमध्ये तुम्ही जात आहात. ह्या एनर्जीमध्ये तुम्ही एंटर होत आहात. तर नक्कीच ही खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि खूप जास्त सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये आपल्याला होताना दिसून येत आहे. नेगेटिव्ह फिमेल एनर्जी सुद्धा बॅकफायर होत आहे. बॅकफायर ऑल नेगेटिव्ह एनर्जीज. अँड माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला बॉटमच्या एनर्जीमध्ये मिळत आहे. सो हा आशीर्वाद तुम्हाला स्वीकारायचा आहे, तुम्हाला क्लेम करायचे आहे. रीडिंग माता महालक्ष्मी म्हणून तुम्हाला कमेंटही करायची आहे, जेणेकरून तुम्ही माता महालक्ष्मीला, तुमच्या कुलदेवतेला एक प्रकारे समर्पित होत आहात की मी हे सर्व तुझे आशीर्वाद
माते स्वीकारलेले आहेत, अशा प्रकारची कमेंट तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला ते सर्व आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहेत. तसेच ह्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईबही करायचं आहे. तर नक्कीच सर्व सुखसमृद्धी तुमच्या जीवनामध्ये येवो, तुमच्या जीवनातील हे जे नकारात्मक लोक आहेत ते दूर निघून जावो, यासाठी मी डिवाईनला नक्की प्रार्थना करते. तर नक्की ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. ज्यांना आवश्यकता असेल त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचू द्या. कारण की आपल्याला माहिती आहे चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीमागे खूप कमी समूह उभा असतो. तर कमी असला तरी मला त्याच्याशी काही नाही, बट हे जे काही डिवाईनचं कार्य आहे, देवाचं कार्य आहे, ते आपण पुढे घेऊन जात आहोत आणि त्यामध्ये मला खूप चांगली साथ तुमची लाभत आहे. याबद्दल तुमचेही मी धन्यवाद करते. अँड अशीच माझे व्हिडिओ पाहत राहा. सबस्क्राईब करा, ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. आणि ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करा. सो थँक्यू सो मच.